चटपटीत चविष्ट अशी आपण टोमॅटोची भाजी केलेली आहे, जी तुम्ही भाकरी चपाती सोबत किंवा भातावर सुद्धा खाऊ शकतात। एकदम छान अशी चवीला लागते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला गावरान पद्धतीने टोमॅटोची रस्सा भाजी करायची आहे, जी खायला एकदम अशी चविष्ट लागते, चटपटीत अशी। आणि उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये असं चटपटीत खावंसं वाटतं। टोमॅटोची भाजी करण्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकारामध्ये असे टोमॅटो कापून घेतलेले आहेत। एक कांदा कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा लांब असा। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे 5-7। अद्रक आणि लसूण असे पेस्ट करून घेतलेली आहे मी। धना पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच। मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच। हळद घेतली आहे पाव चम्मच। आणि मोहरी आणि जिरं पण पाव चम्मच घेतलेलं आहे। गरम मसाला पाव चम्मच आहे। शेंगदाण्याचं असं ओलं वाटण घेतलेले आहे मी 1 चम्मच। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि फोडणीला तेल लागणार आहे आपल्याला। भाजीला फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला। इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई छान अशी तापत आहे। आता त्याच्यातच तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडत आहे। छान फुटल्यानंतर जिरं घालायचं। कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत। कांदा छान असा परतवला गेलेला आहे। आता ही आलं आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे त्याच्यातच। व्यवस्थित असं परतवून घेऊन छान असं परतवलं गेलेलं आहे सर्व साहित्य। आता आपण हा टोमॅटो चिरलेला घालून घ्यायचा आहे। एकदम साधी आणि सोपी अशी भाजी असते ही टोमॅटोची, आणि खायला खूपच अशी चविष्ट लागते। टोमॅटो आपल्याला 2 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा शिजेल सुद्धा थोडासा। 2 मिनिटं परतवल्यानंतर छान असा मऊ झालेला आहे टोमॅटो। आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घ्यायचे आहे। धना पावडर, हळद, गरम मसाला, मिरची पावडर मिक्स करू थोडंसं। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता हे जे शेंगदाण्याचं वाटण आहे ना, हे घालून घ्यायचं आहे आपल्याला। शेंगदाणे भाजूनच वाटण तयार केलेलं होतं, तर ते टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे असं वाटण नसेल तर दाण्याचं म्हणजे असं नुसतं कूट पण टाकू शकतात। परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं। वाटण टाकल्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आणि खूप छान असं परतवलं गेलं। टोमॅटोसुद्धा आपले छान असे शिजवून गेलेले आहेत। हे बघा, तुम्ही अशी सुद्धा ही चटणी ठेवू शकतात, पण आपल्याला थोडीशी याची रस्सा भाजी करायची आहे, म्हणून मी आता याच्यात पाणी घालून घेणार आहे। एक ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि जास्त पातळ नाही करायची, थोडीशी अशी घट्टसरच ठेवायची आहे, म्हणजे चवीला छान लागते। भाजी उकळायला सुरुवात झालेली आहे। आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ। मोठ्या गॅसवर थोडीशी उकळवून घ्यायची आधी भाजी। अर्धा मिनिट अशी मोठ्या गॅसवर उकळवून घेतली। आता गॅस आपल्याला कमी करून द्यायचा आहे आणि 2-3 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आपल्याला, म्हणजे तेलसुद्धा छान सुटेल। 3-4 मिनिटं छान अशी उकळवून घेतल्यानंतर भाजी एकदम छान अशी शिजून गेलेली आहे आणि खूपच चविष्ट अशी झालेली। तेलसुद्धा खूपच छान असं आलेलं आहे। मस्त कमी तेल घातलं होतं तरीसुद्धा भारी तेल सुटलेलं आहे। तर आता कोथिंबीर घालून घेऊ आपण। मस्त अशी ताजी ताजी कोथिंबीर, अजून मस्त चव येते भाजीला। आणि आता गॅस बंद करून देऊ। तयार आहे आपली मस्त अशी गावरान पद्धतीची टोमॅटोची भाजी, जी चवीला खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। असंही उन्हाळ्यामध्ये जास्त भाज्या आपल्याला राहत नाही, तर तेव्हा असा हा बेस्ट असा पर्याय आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।